नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. चला, आज संडे स्पेशलसाठी आपण बनवूयात मस्त आणि तरतरीत असं चिकन कलेजी फ्राय. चिकन कलेजी जी भाजी आहे किंवा जी ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे ती आज आपण बघणार आहोत. ती पूर्ण कोकणी पद्धतीने आज आपण बघणार आहोत. तर चिकन कलेजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथं एक गॅसवर पातेलं तापत ठेवलं आहे, कारण आपल्याला कलेजी आणि चिकन हे दोन्ही गोष्टी शिजवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मी टाकला आहे हलका गरम मसाला. गरम मसाला हा छान गॅसवरती त्या गरम तेलामध्ये तडतडला, त्याचा स्मेल सुटला की मग आपण जी साफ केलेली कलेजी आहे आणि जे साफ केलेलं चिकनचा जो कलेजी पेटा आहे ते दोन्ही आपल्याला या चिकनमध्ये तेलामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, साफ केलेली कलेजी मी पूर्ण इथं चिकनच्या जे आपलं तेल आहे त्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं आपल्याला त्याच्यातच तिथेच परतायचं आहे तेलामध्येच. हळूहळू जसं जसं तुम्ही तेलामध्ये परताल तसं तसं कलेजीला त्याच्या स्वतःचं अंगचं असं पाणी सुटायला सुरुवात होते. आणि मग एकदा का त्याला सगळ्या कलेजीला आपलं अंगचं असं थोडंफार पाणी सुटलं की मग आपण ती शिजण्यासाठी त्यात टाकणार आहोत थोडं गरम किंवा असं उकळलेलं पाणी. तर बघा, तुम्ही ते बघू शकता, मी तर कलेजी पूर्णपणाने व्यवस्थित ती फ्राय करून घेते आणि हळूहळू त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. चला, टाकूया इथे हलकंसं मीठ. आपल्याला चवीनुसार जेवढं आपल्याला हवं आहे तेवढ्या पद्धतीने मीठ मी इथे टाकणार आहे. एकदा इथे कलेजी आणि पेटा शिजताना मीठ टाकलं, तिखट किंवा हळद टाकली की ती पुन्हा फोडणीला घालावं लागणार नाही. तिखट तुम्ही थोडंसं रंगासाठी आत्ता शिजताना आणि नंतर तेलावरती आपण जेव्हा फोडणी करतो त्यावेळेत पण तुम्ही टाकू शकता. तर चला, इकडे एका बाजूला मी ठेवलेलं आहे छानसं असं मातीचं भांडं. त्यामध्ये मी टाकलं आहे 1 पळी तेल. हे जे आपलं तेल आहे ते तेल अगदी व्यवस्थित कडकडीत असं गरम व्हायला हवं. मातीच्या भांड्यात आपण जेव्हा पण काही स्वयंपाक वगैरे करतो ना, तर ही एक टीप लक्षात ठेवा की ते भांडं रिकामं कधीच गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर मग ते तडकतं, ते फुटून जातं. त्यामुळे तेल खाली ठेवून मगच ते भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता, मी इथे टाकलेलं आहे जवळजवळ 2 अगदी बारीक चिरलेले असे 2 कांदे मी इथे टाकलेले. ह्या कांद्यांना आपल्याला अगदी व्यवस्थित असं ब्राऊन कलरचे होईपर्यंत चांगले तांबूस असे हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे. कलेजीमध्ये जेवढा कांदा छान खरपूस भाजलेला असेल ना, तेवढाच त्याची टेस्ट पण मस्त खमंग येते. त्यामुळे कलेजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घातला आहे कांदा. कांद्यानंतर आपण घालणार आहोत इथे आलं, लसूण, मिरची आणि हिरवी कोथिंबिरीची पेस्ट. आपण अगोदरच कलेजी शिजताना पण थोडंफार तिखट टाकलेलं होतं, त्यामुळे आपल्या तिखटाच्या अंदाजानुसारच आपण इथे तिखट किंवा मिरचीची पेस्ट जी आहे ती ॲड करणार आहोत. तर चला, पुन्हा आपण हे पण ॲड करूया. त्यामध्ये ॲड करण्यापूर्वी टाकूया थोडासा गरम मसाला. आणि हे जे आपलं मिश्रण आहे, गरम मसाला, हळद, मीठ, तिखट, हे सर्व आपण त्या फ्राय होणाऱ्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. बघू शकता, आता मी हलकं हलकं हे परतते. गॅसची जी आच आहे ती एकदम धीमी आहे, कमी आहे, जेणेकरून आपलं तिखट जे आहे ते करपणार नाही. तर तुम्ही बघू शकता, आता आपला कांदा मस्त फ्राय झालेला आहे. बघा, आपले जे मसाले टाकले होते त्यांचासुद्धा एकदम छान आणि खमंग असा वास आता सुटलेला आहे. तर हा कांदा असा सावकाश फ्राय झाला. इथे तुम्ही टॉमॅटो पण टाकू शकता, पण मी इथे टॉमॅटो नाही टाकलेलं आहे. इथे मी हलकंसं टाकते वाटण. आपण जे मटणासाठी वगैरे जे नॉनव्हेजसाठी वाटण करतो, कांदा, खोबरं, आलं, लसूण घालून, तर ते वाटण आपण इथे घालणार आहोत. ते वाटण पण आपल्याला इथे एकदम छान आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. तर बघा, आपलं वाटण पण फ्राय झालेलं आहे, त्याला पण हलकं हलकं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि आता हे जे फ्राय झालेलं वाटण आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे गरम मसाले वगैरे सर्व गोष्टी घातलेल्या आहेत, त्यामध्ये आता आपण घालणार आहोत उकडून बारीक चिरलेली कलेजी. आमच्याकडे नुसती कलेजी अशी उकडलेली जी आहे तिच्यासोबत आम्ही पेटाही घालतो. म्हणजे कोकणी बऱ्याचशा रेसिपीमध्ये नुसती कलेजी ही करत नाही, तर तिच्यासोबत कलेजी आणि पेटा ह्या दोन्ही गोष्टींची मिळून ग्रेव्ही केली जाते. तर बघा, आपल्या जे वाटण आहे त्या वाटणाला हलकं हलकं तेल सुटत आलेलं तुम्ही बघू शकता. आता वेळ झाली आहे आपलं शिजलेलं कलेजी आणि पेटा घालण्याची. तर मी हे व्यवस्थित पाणी घालून शिजवून घेतलं होतं आणि त्याचे आता मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले. आणि मग आपल्या ह्या मस्त कलेजी पेटायला आपण छान असा उकळी काढूयात. तुम्हाला जेवढी डायल्यूट कन्सिस्टन्सी हवी तेवढ्या कन्सिस्टन्सीनुसार आपण ते पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त हे ठरवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम खमंग आणि छान अशी कलेजी पेटाची ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. एन्जॉय.